नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक सर अकॅडमी. काल आपण इयत्ता 12वी केमिस्ट्री या वर्गाचा चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स हा बघितला होता. त्याचा पार्ट फर्स्ट बघितला होता. आज आपण पार्ट सेकंड बघणार आहोत. पार्ट फर्स्ट मध्ये आपण ऍव्हरेज मेथड, इन्स्टंटेनियस रेट मेथड आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन युझिंग इन्स्टंटेनियस रेट मेथड हे बघितलं होतं. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6.1 बघणार आहोत. त्याच्या आधी थोडे काही कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला समजून सांगतो. आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस रिएक्शन येते त्यावेळेस एरो येतो. एरोच्या राईट साइडला जे असतात ते असतात प्रोडक्ट, लेफ्ट साइडला जे असतात ते असतात रिएक्टंट. आणि कधी पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस रिएक्टंट शब्द येतो त्यावेळेस पेपरमध्ये तुम्हाला रिएक्टंट विचारलं जाणार नाही. तुम्हाला पेपरमध्ये रेट ऑफ डिसअपिअरन्स, रेट ऑफ कन्झम्पशन आणि रेट ऑफ डिकम्पोजिशनच विचारलं जाणार आहे. कधीही रेट ऑफ रिएक्टंट विचारलं जाणार नाही. आणि पुढे आहे प्रोडक्ट. प्रोडक्टच्या जागेवरती तुम्हाला रेट ऑफ फॉर्मेशन आणि रेट ऑफ अपीअरन्स विचारलं जाणार आहे. परत एकदा सांगतो, रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हटलं तर लक्षात ठेवायचं रिएक्टंट साठी विचारलंय. रेट ऑफ कन्झम्पशन म्हटलं तर लक्षात ठेवायचं रिएक्टंट साठी विचारलंय. रेट ऑफ डिकम्पोजिशन म्हटलं तर लक्षात ठेवायचंय रिएक्टंट साठी विचारलंय. जर म्हटलं रेट ऑफ फॉर्मेशन तर लक्षात ठेवायचं प्रोडक्ट साठी विचारलंय. आणि जर विचारलं रेट ऑफ अपीअरन्स तर लक्षात ठेवायचं प्रोडक्ट साठी विचारलेलं आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम नंबर 6.1 दिलेला आहे. त्याची रिएक्शन दिली 2N2O5 gives 4NO2 plus O2. आणि ही रिएक्शन दिल्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5. मी आधीच तुम्हाला पॉसिबिलिटी सांगितली. रेट ऑफ डिसअपिअरन्स आला म्हणजे कशासाठी विचारलंय, रिएक्टंट साठी. त्याच्यानंतर विचारलंय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. आधीच सांगितलं मी तुम्हाला फॉर्मेशन म्हणजे काय, फॉर्मेशन म्हणजे प्रोडक्ट साठी विचारलं आहे. आणि पुढे विचारलंय रेट ऑफ फॉर्मेशन, परत एकदा फॉर्मेशन ऑफ O2 विचारलंय म्हणजेच प्रोडक्ट साठी विचारलेलं आहे. आणि रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 ची जी काही व्हॅल्यू आहे ती गिवन आहे 0.02. आता मुलं काय करतात विद्यार्थ्यांनो की रेट ऑफ डिसअपिअरन्स घेतात आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 घेतात. या दोन व्हॅल्यू घेऊन सोडवायला लागतात. तशी चूक आपल्याला करायची नाही. सगळ्यात पहिल्यांदा लिहायची रेट ऑफ रिएक्शन. कधी पण सगळ्यात पहिल्यांदा रेट ऑफ रिएक्शन लिहायची, कारण की कन्सिडर करण्यासाठी सोपं जातंय. चला लिहूयात मग रेट ऑफ रिएक्शन युझिंग इन्स्टंटेनियस रेट मेथड. आता इथं काय रेट ऑफ रिएक्शन लिहिताना आपल्याकडे रिएक्शन दिलेले आहे ते लिहूयात. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन चेंज इन टाइम इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन चेंज इन टाइम is equal to change in concentration of O2 upon change in time. आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं जे दिलंय की ते ऍज इट इज लिहून घ्यायचं. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ चेंज इन टाइमच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. आता हा हे रिएक्टंट एरोच्या लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे हा जो रिप्रेझेंट होणार आहे तो निगेटिव्ह साइनने म्हणजे मायनस साइनने रिप्रेझेंट होणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट राईट हँड साइडला आहे, साइन प्लसचा येणार आहे. आणि हा देखील प्रोडक्ट आहे त्याचा साइन देखील प्लसचा येणार आहे. आता इथे दिलेले स्टॉइकियोमेट्री. स्टॉइकियोमेट्री कधी पण इन्स्टंटेनियस रेट मेथड मध्ये खाली जाते. इथे देखील 4 दिलेला आहे, इथे 1/4 लिहिणार. आणि इथे दिला नाही म्हणजे किती आहे, 1 प्रेझेंट आहे, म्हणजे इथे किती लिहिणार आपण 1/2 लिहिणार. आता आपल्याला काढायचं आहे काय, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5. N2O5 ची कंडिशन दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ऍज इट इज लिहून घ्यायचं -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू 0.02. ही जी व्हॅल्यू आहे ती गिवन आहे. आता या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला हे जे दोन कंडिशन आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. आता पहिल्यांदा काय करू विद्यार्थ्यांना, आपण फर्स्ट ही कंडिशन घेऊयात, सेकंडला ही कंडिशन घेऊयात. म्हणजे पहिल्यांदा हे दोन कन्सिडर करूयात, त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्ड कन्सिडर करूयात. मग लिहायचं कन्सिडरिंग फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट काय दिलंय -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन चेंज इन टाइम इज इक्वल टू +1/4 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन चेंज इन टाइम. आता इथं स्टॉइकियोमेट्री यूज होत नाही कारण की हा प्रोडक्ट आहे. आता हा 4 खाली इकडे वर घेऊन येऊया. 4 डिव्हिजनला इकडे येते, मल्टिप्लिकेशन खाली वर येणार आहे. -4/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 divided by change in time is equal to change in concentration of NO2 divided by change in time. आता काय केलंय बघून घ्या, कारण की नंतर प्रॉब्लेम नको यायला.
पहिल्यांदा आपण हा कन्सिडर केलाय आणि हा कन्सिडर केलाय. कन्सिडर केल्यानंतर -1/2 +1/4 होता. हा 4 खाली होता. प्रोडक्ट आहे इन्स्टंटेनियस रेट मध्ये प्रोडक्टला स्टॉइकियोमेट्री लिहायची नसते. हा प्रोडक्ट आहे, हा वरती येणार आहे. हा 4 होता, खाली होता, हा वर आणला. आता याचं डिव्हिजन करायचंय. 2 1 2 2 2 4. इथं आलं आन्सर -2. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय चेंज इन टाइम. आता बघा मुलांनो, आपल्याकडे N2O5 ची जी व्हॅल्यू आहे ती गिव्हन आहे 0.02. याची व्हॅल्यू त्याच्या जागेवरती पुट करूयात. 2 मल्टिप्लाय बाय 0.02. आता हे जे मायनस साइन होतं हे ह्या कॉन्सन्ट्रेशनचं होतं, म्हणून आपण हे मायनस साइन देखील काढून घेतलेलं आहे. इथं होतं -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन चेंज इन टाइम. ओके, आता 2 चं आणि 0.2 चं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करू, हे लिहायचं विसरायचं नाही. NO2 अपॉन चेंज इन टाइम. ज्यावेळेस 2 चं आणि 0.2 चं मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेस आपला आन्सर येतोय 0.04 इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन चेंज इन टाइम. आपली जी व्हॅल्यू होती रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 ची ती भेटली आपल्याला 0.04. अत्यंत सोपं आहे. सेकंड पण तसंच फाइंड करायचंय. आता आपण फर्स्ट आणि सेकंड कन्सिडर केलं होतं, आता फर्स्ट आणि लास्ट कन्सिडर करूया थर्ड. मग इथं लिहायला विसरायचं नाही. कन्सिडरिंग फर्स्ट अँड थर्ड. ओके, फर्स्ट काय आहे -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू +1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन चेंज इन टाइम. ओके, चला इथं काहीतरी चुकतं वाटतं आपलं विद्यार्थी मित्रांनो. हा जो 1 होता हा स्टॉइकियोमेट्री म्हणून खाली जाणार होता आणि इथे देखील 1 येणार आहे. ओके, चला आपण मिस्टेक क्लिअर केलेली आहे. 1/1 आला, हा 1 खाली इकडे आहे आणि वरती येणार म्हणजे 1/2 ऍज इट इज राहणार. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय चेंज इन टाइम. आता -1/2 ऍज इट इज ठेवायचा आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन चेंज इन टाइम याची जी व्हॅल्यू आहे 0.02 ती याच्यामध्ये पुट करायची. 0.02 पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटतोय O2 अपॉन चेंज इन टाइम. ज्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेस आपल्याला येतंय, हा मायनस साइन नाही येणार कारण की मायनस साइन याला दिलेला आहे. याचं उत्तर येतंय 0.01 इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन चेंज इन टाइम. ओके, आता आपल्याला विचारलं होतं फॉर्मेशन ऑफ O2 याची व्हॅल्यू आली 0.01. आता आपल्याला जे काही कंडिशन विचारले होते त्या सगळ्या सॉल्व्ह केल्या. परत एकदा रिकॉल करूयात. पण प्रॉब्लेम नंबर 6.1 मध्ये काय काय बघितलं, 2N2O5 gives 4NO2 plus 1O2. आता इथे रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 याची जी व्हॅल्यू इथे गिव्हन होती. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 काढायचं होतं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 काढायचं होतं आणि रेट ऑफ रिएक्शन. मग कधी पण लक्षात घ्यायचं, जे बोर्ड वाले आहेत ते तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी क्वेश्चन करतात. रेट ऑफ रिएक्शन शेवटी काढा. आता आपण जे काही उत्तर काढलं ते रेट ऑफ रिएक्शनला धरून लिहिलं. मग जर आपण हे शेवटी लिहिलं तर आपल्याला उत्तर लिहिता येणार आहे का, आपल्याला आन्सर लिहिता येणार नाही. म्हणून रेट ऑफ रिएक्शन सगळ्यात पहिल्यांदा फाइंड करायची. इथून पुढे जेवढे एक्झाम्पल आहे रेट ऑफ रिएक्शन पहिल्यांदा फाइंड करायची. ओके, N2O5 ची जी व्हॅल्यू आहे ती घेऊन होती 0.02. मग आपण फर्स्ट आणि सेकंड कन्सिडर केला. कन्सिडर केल्यानंतर याची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली 0.02. यांचं जे मल्टिप्लिकेशन आलं ते आलं 0.04. हा मल्टिप्लिकेशनला होता, हा डिव्हिजनला होता, हा मल्टिप्लिकेशनला जाणार, खाली होता वर आला 0.04 ही व्हॅल्यू आली. आता आपण फर्स्ट आणि थर्ड कन्सिडर करत आहोत. फर्स्ट आणि थर्ड मध्ये हा खाली होता, हा वर आला, त्याच्यानंतर 0.02 आपण याची व्हॅल्यू पुट केली आणि ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आलं 0.01. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. मी थोडं बाजूला होतो आणि आपला जो काही नेक्स्ट टॉपिक आहे आपण त्याच्याकडे वळणार आहोत. स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच प्रॉब्लेम नंबर 6.1 बघितला आहे. आता आपण बघणार आहोत आपली जी थर्ड मेथड आहे जी की भरभरून विचारली जाते पेपरला, ते आहे रेट ऑफ रिएक्शन युजिंग रेट लॉ. आता ही जी मेथड आहे ते मेथड ची जी काही डेफिनेशन आहे ते काय सांगते आपल्याला की रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ओनली. आता ही जी रेट ऑफ रिएक्शन आहे रेट लॉ ला यूज करून लिहिलेली, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रिएक्टंटला. म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला फक्त रिएक्टंट लागतोय, प्रोडक्टचा काहीही उपयोग नाही. आता इथं प्रोडक्ट सांगितलं म्हणजे हे प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन साठी सांगितलेलं आहे.
प्रोडक्टचा अर्थ एरोच्या राईट हँड साइडला जो प्रोडक्ट आहे तो नाही, हे प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन साठी सांगितलेलं आहे. आता जर आपण रेट लॉचा यूज केला आणि रेट लॉचा यूज करून जर रेट ऑफ रिएक्शन लिहिली तर रेट ऑफ रिएक्शन अशी येते की इथे के घेतोय आपण, के हा याच्यासाठी घेतलेला आहे, के चा अर्थ होतोय रेट कॉन्स्टंट, के चा मिनिंगच होतोय रेट कॉन्स्टंट. के हा रेट कॉन्स्टंट साठी या मेथड मध्ये यूज केलेला आहे. रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. आताच मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला, हा काय आहे, एरोच्या लेफ्ट हँड साइडला रिएक्टंट आणि एरोच्या राईट हँड साइडला जो काही असतो तो प्रोडक्ट असतो. आणि रेट लॉची जी काही डेफिनेशन आहे ते आपल्याला हे सांगते की जो काही रिएक्टंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेट ऑफ रिएक्शनला. म्हणजे जी काही रेट ऑफ रिएक्शन लिहायची आहे ती फक्त रिएक्टंटला बघूनच लिहायची आहे, प्रोडक्टला बघून लिहायची नाही. म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आलंय, कॉन्सन्ट्रेशन सी येणार आहे का, तर इथं कॉन्सन्ट्रेशन सी येणार नाही, कारण की सी हा एक टाइपचा प्रोडक्ट आहे. आता आपण जर बघितलं हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे, या स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन. या स्क्वेअर ब्रॅकेटचा जो मीन आहे, जो मिनिंग आहे तो होतो कॉन्सन्ट्रेशन. कधी पण स्क्वेअर ब्रॅकेट दिसलं तर म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, स्क्वेअर ब्रॅकेट दिसलं तर म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता इथे जी स्टॉइकियोमेट्री दिलेली आहे ती प्रेझेंट नाही, म्हणजे इथे एक्स वाय असू शकते. आता लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, रेट लॉच्या केसमध्ये जी काही स्टॉइकियोमेट्री आहे ती पॉवर मध्ये जाते. रेट लॉच्या केसमध्ये स्टॉइकियोमेट्री पॉवर मध्ये जाते. ऍव्हरेज मेथड मध्ये स्टॉइकियोमेट्री लिहायची गरज नाही. इन्स्टंटेनियस रेट मध्ये स्टॉइकियोमेट्री लिहायची गरज आहे, पण ती अपॉनच्या फॉर्म मध्ये जाते इन्स्टंटेनियस मेथड मध्ये. आणि जर आपण रेट लॉचा यूज केला तर जी काही स्टॉइकियोमेट्री आहे ती पॉवर मध्ये ऍड होते. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. आणि जर आपण सेकंड एक्झाम्पल बघण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून टाकतो. हा जो एक्स आहे आणि हा जो वाय आहे, हा एक्स वाय कॅन बी स्टॉइकियोमेट्री, म्हणजे हे स्टॉइकियोमेट्री असू पण शकतात किंवा कॅनॉट बी स्टॉइकियोमेट्री. हे एकतर स्टॉइकियोमेट्री असू पण शकतात, म्हणजे पॉवर मध्ये स्टॉइकियोमेट्री असू पण शकतात, किंवा ही स्टॉइकियोमेट्री नसू पण शकतात. पण सांगू का तुम्हाला, 12वीच्या सगळ्याच केसमध्ये एक्स आणि वाय स्टॉइकियोमेट्री यूज केलेली आहे. आता जर आपण सेकंड एक्झाम्पलचा विचार केला, आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये रेट ऑफ रिएक्शन एवढंच बघायचंय, रेट बघायचा आहे, रेट कॉन्स्टंट बघायचा आहे, के ची व्हॅल्यू बघायची आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचा आहे, युनिट काढण्यासाठीच एक आपल्याकडे ट्रिक आहे, युनिटची देखील ट्रिक बघायची आहे, आणि भरपूर गोष्टी आहेत, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे, भरपूर बघायचं आहे. आता जे काही एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल साठी रेट लॉच्या मदतीने रेट ऑफ रिएक्शन लिहावायची आहे. आता इथे दिलंय 4. एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रेट लॉच्या केसमध्ये के फिक्स येणार आहे, कारण की के हा रेट कॉन्स्टंट साठी यूज केलेला आहे. आता दिलाय आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कधी पण लक्षात ठेवा, फक्त रिएक्टंटला यूज करून, रिएक्टंटचा विचार करूनच रेट लॉ च्या मदतीने रेट ऑफ रिएक्शन लिहायची आहे. प्रोडक्टला बघून रेट ऑफ रिएक्शन लिहायची नाही. आता जी काही स्टॉइकियोमेट्री आहे ती जाणार आहे पॉवर मध्ये. स्टॉइकियोमेट्री कुठे जाणार आहे? पॉवर मध्ये जाणार आहे. आणि जर तुम्ही सीईटीचा विचार केला, सीईटीच्या पेपरचा विचार केला, तर सीईटीच्या पेपरमध्ये एमसीक्यू टाइप मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, एमसीक्यू टाइप मध्ये विचारले जातात. इथे सांगितलंय इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. आपल्याला काय सांगितलंय? एचं कॉन्सन्ट्रेशन काय सांगितलंय? डबल सांगितलंय. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज कॉन्स्टंट, बी चं कॉन्सन्ट्रेशन कसं सांगितलंय? कॉन्स्टंट सांगितलंय. आणि आपल्याला सांगितलंय रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर. आपल्याला जे काही सांगितलेलं आहे रेट ऑफ रिएक्शन किती फॅक्टरने इन्क्रीज होत आहे. मग आता आपण कसं सांगू शकतो? तर हे फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल रेट ऑफ रिएक्शन. सगळ्या केसमध्ये पहिल्यांदा रेट ऑफ रिएक्शनच लिहायची आहे. मग पहिल्यांदा रेट ऑफ रिएक्शन लिहायची. रेट ऑफ रिएक्शन काय आपली? के कॉन्स्टंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आपण ह्याच एक्झाम्पलचा विचार करूयात. ही जी काही रिएक्शन आहे तीच घेऊयात. ओके, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हिची जी काही स्टॉइकियोमेट्री आहे
ती पॉवर मध्ये जाणार आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, के ऍज इट इज येणार आहे. आपल्याला सांगितलं इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, एचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मधला जो काही ए आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती सांगितलंय, डबल सांगितलंय म्हणजे 2 येणार आहे. मग ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलं त्याच्या जागेवरती किती येणार आहे 2 आणि पॉवर ऍज इट इज. आणि बीचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्स्टंट सांगितलंय म्हणजे बी ला कशाही प्रकारचा हात लावायचा नाही, बीचं कोणत्याही प्रकारची रिॲक्शन घडवून आणायची नाही. मग रेट कॉन्स्टंट आता 2 आहे, 2 च्या पॉवर मध्ये किती आहे 4, 2 च्या पॉवर मध्ये 4 आहे म्हटल्यानंतर 2 किती वेळेस मल्टिप्लाय करायचा, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. म्हणजेच आपली जी काही रिॲक्शन आहे ती किती वेळेस इन्क्रीज होते, 16 फॅक्टर्सने इन्क्रीज होते. म्हणजेच काय इथे किती येणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 16. आपण जर सेकंड कंडिशनचा विचार केला, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे, तुम्ही तो सोडवायचा आहे, पण कसं सोडवायचं ते मी सांगतो. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, बी चं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते सांगितलंय डबल म्हणजे ब्रॅकेट मध्ये जो काही बी आहे त्याच्या जागेवरती काय लिहायचं आहे 2 लिहायचा आहे. आणि सांगितलं इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज कॉन्स्टंट म्हणजे ए ला हात लावायचा नाही. आणि इथं सांगितलंय रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर, मग रेट ऑफ रिॲक्शन किती फॅक्टरने इन्क्रीज होणार आहे हे बघायचं आहे. मग मला सांगा बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल सांगितलंय, बीच्या डोक्यावरती पॉवर किती आहे 2 आहे. याचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करा आणि आपला जो काही कमेंट बॉक्स मध्ये आहे त्यामध्ये कळवा. आता जो काही नेक्स्ट टॉपिक आहे त्याकडे आपण वळणार आहोत, तत्पूर्वी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडं बाजूला होतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल, पण एक पॉइंट मिसिंग होता, तो आहे इम्पॉर्टंट पॉइंट. इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये सांगितलंय काय आपल्याला की गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ. जर क्वेश्चन मध्ये विचारलं तुम्हाला गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ किंवा त्याच्या ऐवजी विचारलं, त्याच्या जागेवरती विचारलं एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ. आपलं जर रेट ऑफ रिॲक्शनचा विचार केला, रेट ऑफ रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, पॉवर किती आहे एक्स आणि वाय, स्टॉइकियोमेट्री किती आहे एक्स आणि वाय. जर आपल्याला विचारलं गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, मग तुम्ही फाइंड काय करणार आहात, आपल्याला माहित नाही काय फाइंड करायचंय. एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, आपल्याला काहीच माहित नाही काय फाइंड करायचंय. त्यावेळेस काय फाइंड करायचं माहितीये का, ज्यावेळेस विचारते गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ आणि विचारते एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, त्यावेळेस फाइंड करायचंय. म्हणजे then you have to calculate the values of x and y. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जाईल गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ किंवा एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, त्यावेळेस काय करायचंय की आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. कशाची व्हॅल्यू, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. आणि ज्यावेळेस एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड होईल त्यावेळेस आपलं संपूर्णतः जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते संपूर्णतः सोडून होईल. परत एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण जो काही नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्याकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल तर आपण प्रॉब्लेम नंबर 6.2 कडे वळणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 6 पॉइंट दिलाय ए प्लस गिव्स बी आणि ए चे मोल्स दिलेत एका बॉक्स मध्ये, बी चे मोल्स दिलेत आणि सी चे मोल्स दिलेत. ए चे मोल्सची व्हॅल्यू दिली 0.4, 0.6 आणि 0.8, बी चे मोल्स 0.2, 0.2, 0.4 आणि सी चे जे काही मोल्स आहेत ते दिलेत 4.0 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵, 6.0 इंटू 10⁻⁵, 3.2 इंटू 10⁻⁴. आणि आपल्याला सांगितलेलं आहे रेट लॉ काय लिहायचं आहे, आपल्याला रेट लॉ लिहायचा आहे. जर रेट लॉचा यूज केला तर आपल्याला माहिती आहे युझिंग रेट लॉ रेट ऑफ रिॲक्शन कशी लिहिली जाते, के येतोय रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कारण की इथं काय आहे फक्त रिॲक्टंटच घ्यायचे आहेत. आपण जर आता याचा विचार केला तर हे सॉल्व्ह कसं करायचंय, भरपूर मोठं दिसतंय पण घाबरायचं काही कारण नाही, भरपूर सोपं आहे. भरपूर सोप्या रीतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळेस आपण सी चे मोल्स बघतोय त्यावेळेस आपल्याला इथे 10⁻⁵ दिसतोय. ज्यावेळेस आपण सी चे मोल्स सेकंड टाइम बघतोय त्यावेळेस 10⁻⁵ पॉवर दिसतोय. पण ज्यावेळेस आपण थर्ड रो बघतोय त्यावेळेस आपल्याला -4 दिसतोय पॉवर. मग आता जर आपण -5 आणि -4 ऍज इट इज राहू दिला तर आपलं उत्तर काय सहजासहजी निघणार नाही. भरपूर मुलं तेच चूक करतात,
-5 घेतात, -4 घेतात. आता हा जो -4 आहे त्याला आपल्याला -5 मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. आता इथं दिसतोय तुम्हाला एक पॉईंट काय करायचा आहे, पुढे सरकवायचा आहे. कोणत्या साईडला सरकवायचा आहे, राईट हँड साईडला सरकवायचा आहे. म्हणजे आपल्या इथे जे राहील ते असेल 32.0 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻5. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. पॉइंट आहे 32 आहे, 3.2 आहे. हा जो पॉइंट आहे तो एक डिजिटने शिफ्ट करायचा आहे. किती डिजिटनी? एक डिजिटने शिफ्ट करायचा आहे. कोणत्या साईडला शिफ्ट करायचा आहे? राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. राईट हँड साईडला शिफ्ट करायचं म्हणजे कोणतं साईन येणार? मायनस. आणि ऑलरेडी जो काही आपला पॉवर आहे तो आहे -4. -1 -4 किती होतात? -5 होतात. आता आपण सी चं जे काही शेवटचं मूल आहे ते घेणार आहोत. ओके, आता जर आपण विचार केला, आपण 3 कंडिशन सॅटिस्फाय करूया. फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन आणि थर्ड कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन मध्ये लिहूया 4.0 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला यूज करून लिहायचा आहे, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे याची व्हॅल्यू 0.4 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे याची व्हॅल्यू 0.2. आता सेकंड कंडिशन मध्ये सेकंड लिहूयात 6.0 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल टू, हा रेट लिहितोय आपण, त्याच्यानंतर रेट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.6 अँड कॉन्सन्ट्रेशन बी 0.2. ओके, थर्ड कंडिशन आहे. थर्ड कंडिशन मध्ये आपण जे काही न्यू फाइंड केलेलं आहे ते घ्यायचंय. 32.0 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 कंडिशन तर सॅटिस्फाय केल्या, पण याच्यातून कंडिशन घ्यायची कोणची? त्याच्या अगोदर मला सांगा, जर आपण लिहिलं 4/2 आणि जर आपण एकीकडे लिहिलं 2/4, तर सोडवण्यासाठी आपल्याला कोणतं सोपं जात आहे? हे सोपं जात आहे की हे सोपं जात आहे? तर तुमचं उत्तर असेल हे सोपं जात आहे, कारण की खाली कोणता नंबर आहे? छोटा, आणि वरती कोणता नंबर आहे? मोठा. इकडे कसं आहे? छोटा आणि इकडे मोठा. जर आपण खाली छोटा घेतोय आणि वरती मोठा घेतोय, वरती घेतोय मोठा आणि खाली घेतोय छोटा, तर आपलं उत्तर जे काय आहे ते प्लेन येणार आहे. आणि जर आपण वरती छोटा आणि खाली मोठा नंबर घेतलं तर आपलं उत्तर जे काय आहे पॉइंट मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण हे न घेता हे घेणार आहोत, म्हणजेच वरती मोठा नंबर घ्यायचा आणि खाली छोटा नंबर घ्यायचा आहे. ओके, आता हे घेतल्यानंतर आता कंडिशन मधून उचलायचंय काय? कंडिशन घ्यायच्यात कशा? कंडिशन मधून उचलायचंय का? तर मग लक्षात ठेवायचं, मोठा नंबर वरती आला पाहिजे, छोटा नंबर खाली आला पाहिजे. तुम्हाला जी कंडिशन वाटते ती उचलू शकताय, पण आपण पहिल्यांदा फर्स्ट आणि सेकंड उचलणार आहोत आणि सेकंड टाइमला सेकंड आणि थर्ड घेणार आहोत. मग लिहायचं इथं कन्सिडरिंग, किंवा असं पण लिहू शकता डिव्हायडिंग स्टेप सेकंड डिव्हायडिंग फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट कंडिशन काय आहे आणि सेकंड कंडिशन काय आहे? फर्स्ट मध्ये इथं 4 आहे आणि इथं 6 आहे. आपण जर दोन्ही कंडिशनचा विचार केला तर जी काही सेकंड कंडिशन आहे ती मोठी आहे, आणि आताच शिकलो आपण की मोठी कंडिशन वरती आली पाहिजे. म्हणजे 6.0 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻5 डिवायडेड बाय 4.0 इंटू 10⁻⁻5 हा वरती आला पाहिजे, इज इक्वल टू के ऍज इट इज खाली. त्याच्यानंतर आपला जो खालची आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.6 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.4 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.2. जर आपण रेटचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण स्टॉइकियोमेट्री लिहिलेली आहे का? अजूनपर्यंत स्टॉइकियोमेट्री लिहिलेली नाही. तर पहिल्यांदा स्टॉइकियोमेट्री लिहून घेऊया. मग मी काय सांगितलं? गिव्ह द रेट लॉ, गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? काय फाइंड करावं लागेल? एक्स आणि वायच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायच्या. मग आता एक्स ला वाय ला न घेता चालेल का? एक्स आणि वाय इथं पुटच झाला पाहिजे. एक्स आणि वाय घेतला, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, कॉन्सन्ट्रेशन ए, कॉन्सन्ट्रेशन बी, ए आणि बी. आता सगळ्यांच्या डोक्यावरती एक्स आणि वाय ऍज इट इज असणार आहे. आता हे जे 10⁻⁻5 घेतलेलं आहे ते कट करण्यासाठी घेतलेलं, एवढं लक्षात ठेवा. आता जे काही सेम दिसतंय ते कट करूया.
10⁻⁵ 10⁻⁵ कट, के कट, -0.2 आणि 0.2 कट. आता खाली जे उरतंय ते लिहूयात. 6/4 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.6x अपॉन 0.4x. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचंय, तुम्ही लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेटच द्यायचंय. ओके, चला यांचं जर आपण डिव्हिजन केलं विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर येतंय 1.5 आणि जर याचं देखील डिव्हिजन केलं तर याचं उत्तर येतंय 1.5. याच्या डोक्यावरती किती आहे गो? x आहे. कधी पण लक्षात ठेवायचं कंडिशन कशी सॅटिस्फाय झाली पाहिजे. कंडिशन अशी सॅटिस्फाय झाली पाहिजे LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला इक्वल व्हॅल्यू आली पाहिजे तरच आपलं उत्तर येणार आहे. लेफ्ट हँड साइडला 1.5, राईट हँड साइडला 1.5. 1.5 चा पॉवर किती आहे? x आणि ह्या 1.5 चा पॉवर दिलं नाही म्हणजे किती आहे? 1. आता इथे दिलंय LHS इज इक्वल टू RHS. ह्या दोघांचे तोंडासमोर तोंड आहे आणि ह्या दोघांचे तोंडासमोर तोंड आहे. ओके, मग हे दोन्हीच्या जे काही व्हॅल्यू आहेत त्या सेम आहेत आणि एक ची आणि ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? सेम आहे. म्हणजे एक ची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. एक ची व्हॅल्यू भेटली तर विद्यार्थी मित्रांनो चला सेकंड. मी काय सांगितलं पहिल्यांदा? फर्स्ट आणि सेकंड फाइंड करायची आणि नंतर सेकंड आणि थर्ड फाइंड करायची. मित्रांनो आता आपण ही कंडिशन सॅटिस्फाय केली. आता बघूयात सेकंड आणि थर्ड किंवा फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला जी वाटते ती घ्या, पण जास्त करून फर्स्ट आणि थर्ड कंडिशन अप्लाय करा. डिव्हायडिंग इथे डिव्हायडिंग फर्स्ट अँड थर्ड. आधीच मी तुम्हाला सांगितलं मोठा नंबर वरती आला पाहिजे, छोटा नंबर खाली आला पाहिजे. मग लिहूया 32.0 इंटू 10⁻⁵ डिवाइडेड बाय 4.0 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू के ऍज इट इज कॉन्स्टंट येणार आहे मित्रांनो 0.8x अपॉन 0.4x 0.4y and 0.2y. आता याला ऍज इट इज जे कट होतंय ते कट करून टाकायचं, जे काही सेम दिसतंय ते सेम कट करून टाकायचंय. ओके, इथं राहिला 32/4. आता जर आपण ह्या कंडिशनचा विचार केला तर 4 नी हा जो काही 8 आहे तो कट होतोय. 4 1 जा 4, 4 2 जा 8. याचं उत्तर येतंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2x आणि याचं जे काय आहे ह्या 2 नी देखील 4 कट होतोय म्हणजे 2 2 जा किती येतोय 4 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2y. आता जर आपण याचा विचार केला 4 1 जा 4, 4 8 जा 32. याचं आन्सर येतंय 8 इज इक्वल टू आता 2 च्या डोक्यावरती x आहे, x ची व्हॅल्यू तर आपण पहिलीच फाइंड केलेली आहे. मग 2 च्या डोक्यावरती लिहायचा आहे x इंटू 2y. आता हा 2 मल्टिप्लिकेशनला इकडे येतं काय होणार? डिव्हिजन. 8/2 इज इक्वल टू 2y. 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता जर आपण विचार केला 4 इज इक्वल टू 2y. आता मी जर इथं सांगितलं LHS इज इक्वल टू RHS तर इथं पण 2 आहे म्हटल्यानंतर इथं पण किती आलं पाहिजे? 2च आला पाहिजे. आता इथं 4 आहे, आता इथे किती आहे? 4 आहे. तर हा जो 4 आहे या 4 ला आपण कसं लिहू शकतो? 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 2y. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 2 लिहू शकतो का? या 4 ला लिहू शकतोय? ओके, लिहू शकतोय. मग आता जो काही 2 आहे 2 च्या समोर 2 आहे आणि y च्या समोर जी काही व्हॅल्यू आहे ती कशाची व्हॅल्यू आहे? y ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो गिव्ह द रेट लॉ. आपण x ची आणि y ची व्हॅल्यू काढली कारण की आपण पहिलंच बघितलं होतं. आपल्याला जर विचारलं गिव्ह द रेट लॉ, गिव्ह द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ, त्यावेळेस देन यू हॅव टू फाइंड x अँड y व्हॅल्यू. x आणि y ची व्हॅल्यू काढायची. पण कधी पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे सगळं लिहिलंय कशासाठी लिहिलंय? हा रेट लिहिण्यासाठी लिहिलंय. कशासाठी लिहिलंय? रेट लिहिण्यासाठी. रेट कॉन्स्टंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. सगळं काही याच्यासाठी खडबड केलेले आहे. x ची व्हॅल्यू इथं पुट करायची आणि y ची व्हॅल्यू इथं पुट करायची. एकदम फास्ट मध्ये रिपीट करूयात काय काय झालेलं आहे. आपल्याला रिएक्शन दिलते A+B गिव्स P, त्याच्यानंतर मोल्स दिलते A चे, B चे आणि C चे. इथं 3.2 होता याला 32 मध्ये कन्व्हर्ट केलंय आणि हा जो काही -4 होता याला -5 मध्ये कन्व्हर्ट केलंय. हा जो पॉईंट होता एक पॉईंट पुढे सरकवलाय, राईट हँड साइडला सरकवलाय म्हणजे -1 -1 -4 -5 होतंय. ओके, मग आता रेट लिहिलाय रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻x आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B⁻y कारण की x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्यात? फाइंड करायच्यात. आता आपण याला 3 कंडिशन लिहिल्यात कारण की आपल्याला 3 जणांचे मोल दिलेले आहेत. फर्स्ट कंडिशन लिहिली
रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. सेकंड मध्ये रेट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. थर्ड कंडिशन मध्ये रेट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे लिहिल्यानंतर आता आपल्याला आन्सर काढायचंय कशाचं, एक्स आणि वायचं, कारण की आपल्याला सांगितलं गिव्ह द रेट लॉ. गिव्ह द रेट लॉ आलं म्हणजे व्हॅल्यू कशाच्या काढायच्या, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायच्या. आता व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट आणि सेकंड कंडिशन अप्लाय केली. या दोघांचं केलं डिव्हिजन करत असताना एवढं लक्षात ठेवायचं, मोठा नंबर वरती आला पाहिजे, छोटा नंबर खाली आला पाहिजे. जे काही सेम सेम दिसतंय अरेंजमेंट केले आपण, जे काही सेम सेम दिसतंय ते कट केलंय. कट केल्यानंतर ह्या दोघांचं डिव्हिजन केलंय ते आलंय 1.5. ह्या दोघांचं देखील डिव्हिजन आलंय 1.5. हा 1.5 समोर आहे आणि एक च्या समोर जे काही व्हॅल्यू आहे ती एक ची व्हॅल्यू आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला 1. याच्या पॉवर मध्ये कोण नसतो तिथे किती असतोय, 1 प्रेझेंट असतोय. मग आता आपण फर्स्ट आणि थर्ड कंडिशन काय केली, अप्लाय केली. फर्स्ट आणि थर्ड कंडिशन मध्ये आपण काय केलं, डिवायडिंग फर्स्ट अँड थर्ड. हे लिहित असताना मोठी जी संख्या आहे ती वरती आली पाहिजे, छोटी जी संख्या आहे ती कशी आली पाहिजे, खाली आली पाहिजे. मोठी संख्या वरती लिहिली, छोटी खाली लिहिली. जे काही सेम आहे ते काय केलं आपण, कट करून टाकलं. कट केल्यानंतर या दोघांचं डिव्हिजन केलं, या दोघांचं डिव्हिजन केलं, या दोघांचं डिव्हिजन आलं 2, या दोघांचं डिव्हिजन आलं 2. आता इथे दोघांचं डिव्हिजन केलं किती आलं 8, कारण की 4च्या टेबल मध्ये 32 किती आहे, 8 नंबरला आहे. आता 2x होता, एक ची व्हॅल्यू तर आपण फाइंड केली, एक ची व्हॅल्यू किती आहे 1. 2:1 म्हणजेच किती 2च असतोय. आता हा 2 मल्टिप्लिकेशनला इकडे येताना काय होणार, डिव्हिजन होणार, म्हणजे 2च्या टेबल मध्ये 8 किती नंबरला आहे 4. 4 इज इक्वल टू 2 आहे. जर आपण पहिले 1 चा विचार केला, 1 ची व्हॅल्यू फाइंड करताना, तर 1 ची व्हॅल्यू फाइंड करताना एलएचएस आला 1.5, आरएचएस देखील 1.5 आला. मग ह्या कंडिशन मध्ये देखील आपल्याला इकडं पण 2 पाहिजे आणि इकडं पण 2 पाहिजे. राईट हँड साइडला आरएचएस ला 2 पाहिजे आणि एलएचएस ला देखील 2 पाहिजे. मग एलएचएस ला 2 आणण्यासाठी काय केलं आपण, हा जो 4 आहे या 4 ला आपण कसं लिहू शकतो, 2:4 लिहू शकतो, सॉरी 2:2 लिहू शकतो. म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येतोय, 4 लिहू शकतो आपण. बाकी काही नाही केलं. याची व्हॅल्यू जर काढली तर 4च येणार आहे. मग 2 च्या शेजारी 2 आला आणि वायच्या तोंडासमोर जी काही व्हॅल्यू असेल ती वायची व्हॅल्यू असेल. आता एवढं सगळं लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचं होता, गिव्ह द रेट लॉ. काय करायचंय, रेट लॉ लिहायचा आहे. मग रेट लॉ लिहित असताना काय करायचंय, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. एक ची व्हॅल्यू इथं पुट करायची, वाय ची व्हॅल्यू इथं पुट करायची. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण की आपलं उत्तर संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एक वार ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि जे काही ट्रिक आहे युनिट लिहिण्यासाठीची ते आपण बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे काही इतर विद्यार्थी आहे ज्यांना मराठीतून हा कंटेंट उपलब्ध नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.